नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या महाराष्ट्रातील नीट परीक्षार्थी विद्यार्थ्यांना एक गुड न्यूज मी या व्हिडिओत सांगणार आहे. म्हणजे महाराष्ट्राचा SML कशा पद्धतीत कमी होऊ शकतो यावर्षी आणि कट ऑफ कशा पद्धतीत कमी होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर BHMS कोर्सला सुद्धा महाराष्ट्र राज्य सरकारनं ॲलोपॅथी कशा पद्धतीत अलाउड केलेली आहे. ॲलोपॅथी करू शकतात तुम्ही प्रॅक्टिस. आणि सध्या रजिस्ट्रेशन कोणकोणते करायला अपडेट आलेले आहे, रजिस्ट्रेशन कोणते चालू आहे ते नक्की या सर्व आपण माहिती या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत. ते नक्कीच ही माहिती आपण शेवटपर्यंत पहा. आणि डिटेलिंग्स माहिती करता भविष्यात आपण व्हिडिओ टाकणार आहोत, तर शॉर्टमध्ये आपण थोडे माहिती याच्यात सांगत आहोत. नक्कीच शेवटपर्यंत हा व्हिडिओ पहा. ज्यांना पण MBBS BMS ज्याला ॲलोपॅथी अलाउड केलेलं आहे महाराष्ट्र राज्य सरकारनं, तसंच आता BHMSला ॲलोपॅथी अलाउड केलेलं आहे. आणि BHMS कोर्स ज्यांनी केलेला आहे कंप्लीट, त्यांना फार्माकोलॉजी नावाचा 6 महिन्याचा मेडिकल कॉलेजला कोणताही उपलब्ध आहे. तो कोर्स जर केला तर तुम्हाला महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलचं रजिस्ट्रेशन MMCचं रजिस्ट्रेशन केलं तर तुम्हाला ॲलोपॅथी प्रॅक्टिस करायला अलाउड केलेलं आहे महाराष्ट्र राज्यामध्ये. आणि जर तुम्हाला फक्त ट्रीटमेंट देता येणार आहे, ऑपरेटिंग मात्र बिलकुल करता येणार नाही. BHMS कोर्सला सुद्धा BMS सारखीच आता भविष्यात महाराष्ट्रात व्हॅल्यू येणार आहे. त्याचबरोबर कर्नाटक राज्यामध्ये त्यांच्या स्टेट मेरिट लिस्ट जाहीर केलेली आहे. आणि आजपर्यंत महाराष्ट्र आणि कर्नाटकचा कट ऑफ जवळपास आलेला असल्यामुळे कॉलेजची संख्या जवळपास आहे. आणि तिथली मेरिट यादी ही खूप मोठ्या प्रमाणात मागील वर्षापेक्षा घसरलेली आहे, कमी झालेली आहे. त्याचा विचार केला तर तिथल्या SML नुसार महाराष्ट्राचा कट ऑफ काय येऊ शकतो, तर मागील वर्षी MBBS करता महाराष्ट्रात ओपन कॅटेगरीचा 3660 SML ला महाराष्ट्र स्टेट मेरिट लिस्टचा विद्यार्थी MBBS गव्हर्नमेंटला लागला होता. तर कर्नाटकचा 3660 SML ला 490 मार्क यायलेत. याचाच अर्थ आपला 500च्या आत पण कट ऑफ महाराष्ट्राचा येऊ शकतो गव्हर्नमेंट कॉलेजचा ओपनचा. आणि सेमी गव्हर्नमेंट ज्याला म्हणतो, तर मागील वर्षी महाराष्ट्र स्टेट मेरिट लिस्टला SML ला 7102 SML ला महाराष्ट्राच्या सेमीला विद्यार्थी लागला होता ओपनचा. तर त्याच्या कर्नाटक राज्याच्या SML नुसार 7102 SML ला 452 मार्कवाला विद्यार्थी लागत आहे. तर 460 पर्यंत सेमीचा कट ऑफ कदाचित महाराष्ट्राचा येऊ शकतो. ही एक गुड न्यूज आहे महाराष्ट्रासाठी. याचा डिटेल व्हिडिओ आपण पुढे करूच नक्की. आणि आपल्याकरता वेटरनरी ज्यांना महाराष्ट्रात करायचं आहे अशांना रजिस्ट्रेशनची लास्ट तारीख 12 जुलै आहे. इंजिनिअरिंग ज्यांना महाराष्ट्रात करायची आहे MSc-CETची लास्ट तारीख ही 8 जुलैच्या 5 वाजेपर्यंत आज आहे. त्याचबरोबर कर्नाटक राज्यात कमी फीवर कमी मार्कवर BMS किंवा 12 लाखाचे फीचे पण MBBS काही कॉलेज आहेत. इथे जर आपल्याला करायचं असेल तर कर्नाटक राज्याचं रजिस्ट्रेशन स्टार्ट झालेलं आहे, भविष्यात पण होईल. सध्या तरी त्याची तारीख 10 जुलै 2025 आहे. तर या सगळ्या संधीचा आपण फायदा घ्या. आणि आपल्याला जे पण माहिती हवी आहे ते आम्हाला कॉमेंट्स बॉक्समध्ये विचारा. धन्यवाद.